संभाजीनगरमधील सुद्धा 550 रुग्णालयांमधल्या ओपीडी आज बंद आहेत आणि रुग्णसेवेवर निश्चितच त्याचा परिणाम होईल। जवळपास 4000 शस्त्रक्रिया सुद्धा रद्द केलेल्या आहेत। कोलकात्यामधील एका महिला निवासी डॉक्टरवर झालेला अत्याचार, झालेली निर्घृण हत्या या सगळ्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जात आहे आणि या सगळ्या प्रकरणात आता खासगी डॉक्टर सुद्धा संपावर जात आहेत। प्रतिनिधी सचिन जिरेंकडून ही परिस्थिती जाणून घेऊया। सचिन, काय नेमकं म्हणणं आहे संभाजीनगरमधल्या संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांचं? आपण आतापर्यंत पाहिलं की गेली 5 दिवस आहेत छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सुमारे 500 पेक्षा अधिक डॉक्टर संपावर होते। मात्र आता यामध्ये खासगी जे डॉक्टर आहेत त्यांनी देखील उडी घेतलेली आहे। शहरातील जवळपास 550 रुग्णालय आहेत, त्या हे रुग्णालय सुद्धा 24 तासासाठी बंद राहणार आहेत आणि हे सर्व एकत्रित येऊन क्रांती चौकामध्ये हे निदर्शने करणार आहेत। या विरोधात ज्या डॉक्टर महिलेची हत्या झाली होती त्याच्या विरोधात हा सर्व आंदोलन उभं राहिलेलं आहे। आपण पाहतो की आतापर्यंत मार्चचे जे डॉक्टर त्यांनी इशारा दिला होता, मात्र आता खासगी डॉक्टर उतरल्यामुळे जवळपास 4000 शस्त्रक्रिया ज्या आहेत तर त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। याचा निश्चितच याचा परिणाम जो आहे तर तो रुग्णसेवेवर पडणार आहे। त्यामुळे आज 24 तास छत्रपती संभाजीनगरमध्ये हे दवाखाने बंद राहणार आहेत। जवळपास ओपीडी देखील बंद राहणार, त्यामुळे 10000 ओपीडी बंद राहू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।